आणि जे होते, जे शिकणारे होते ते सगळेजण मिलग्रामनी स्वतःचे सहकारीच तिथे पेरले होते. आणि त्यांना म्हणजे जर शिकणाऱ्या माणसांनी विद्यार्थ्यांनी चुकीची उत्तरं दिली तर शिक्षकांनी त्यांना शॉक द्यायचे, इलेक्ट्रिक शॉक अशी ती प्रयोगाची रचना होती. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी म्हणजे जे शिक्षक होते त्यांनी 65% लोकांनी 450 व्होल्टचा शॉक सुद्धा समोरच्या विद्यार्थ्यांनी चुकीचं उत्तर दिलं तर देईपर्यंत मजल मारली. कारण त्यांना कोणीतरी ऑर्डर दिली होती की तुम्ही असं वागा. इतक्या ब्लाइंडली त्यांनी ते ऑर्डर्स फॉलो केल्या. अर्थातच हे इलेक्ट्रिक शॉक खरे नव्हते, ते मिलग्रामनी सगळं सेट केलं होतं. पण केवळ वरचं कोणीतरी सांगतंय ऑथॉरिटी म्हणून आपण इथपर्यंत पोहोचू शकतो हे खूप धक्कादायक आहे. आणि पुढची स्लाइड मी घेतलेली आहे की दुसऱ्या महायुद्धात जे होलोकॉस्ट झालं, छळ छावण्या झाल्या, त्याच्यात 60 लाख ज्यूज मारले गेले. आईशमन नावाचा एक हिटलरचा अधिकारी होता आणि त्यांनी ज्यूंना या गोळा करायचं, त्यांना ट्रेन मधून पाठवायचं, गॅस चेंबर्स मध्ये कोंडून मारायचं. त्याच्यासाठी अत्यंत शिस्तबद्धपणे हे सगळं चालत होतं. शिंडलर्स लिस्ट नावाचं स्टीफन स्पिलबर्गचं पिक्चर आहे, त्यात तुम्हाला त्या ज्यूंना जेव्हा रेल्वेमध्ये पाठवतात तेव्हा मागे त्यांचे जे काय कपडे, त्यांचे फोटोग्राफ्स, त्यांच्याकडे त्यांच्या घरातली ज्या काही वस्तू गोळा केलेल्या असतात त्या कशा, त्याचं वर्गीकरण केलं जातं, ते कसं रॅक मध्ये लावलं जातं, चपला एकीकडे, कपडे एकीकडे. त्यांनी किती शिस्तबद्ध पद्धतीने हे सगळं जर्मनीने मॅनेज केलं ते त्याच्यात दिसतं. हे सगळं करण्याच्या मागे आयुष्मान होता आणि त्यांनी अत्यंत रुथलेसली गॅस चेंबर मध्ये या सगळ्या अधिकाऱ्यांनी मिळून 60 लाख ज्यूजना मारलं. 1962 साली एक खटला झाला आणि आयुष्मनला फाशी झाली. त्याच्या बाबतीत असं आहे की तेव्हा ज्यू त्याचा अत्यंत द्वेष करत होते, साहजिक आहे, एवढ्या लोकांना त्यांनी मारलं. तर त्याच्यावर तो असं म्हणला होता आयुष्मान की हे लोक माझा काय इतका तिटकारा करतात, मी फक्त आज्ञापालन केले. हिटलरने आम्हाला सांगितलं होतं की हे असं करा आणि ते आम्ही केलं, ते बरोबरच असतं. ओबिडियन्स हा त्याला इतका वाईट पद्धतीचा ओबिडियन्स हा त्याला गुण वाटत होता. आणि त्यामुळे तुम्ही जेव्हा कुठलीही गोष्ट कोणीही सांगितलेली तेव्हा तुम्ही स्वतःचा विवेक जागृत ठेवून आपण काय करतोय हे समजायला पाहिजे. पर्टिक्युलरली मी आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी किंवा फेसबुकच्या पोस्ट बद्दल बोलेन की फेसबुकवर आता सुद्धा कपल चॅलेंज बद्दल कोणीतरी सांगतं, कपल चॅलेंज, मी कालच त्याच्यावर पोस्ट लिहिली होती की जोडीदाराबरोबर फोटो टाका, त्याच्यातून तुमचा खूप डेटा गोळा केला जातो, तुमचे फोटो वाईट पद्धतीने वापरले जाऊ शकतात. त्यामुळे आपण जे करतो काय चूक आहे, काय बरोबर आहे याचा स्वतःकडे सचल बुद्धीचा विचार हवा. ओबीडी म्हणजे होला हो म्हटलं, याच्यात गंमत अशी आहे की आपण एखाद्या माणसाच्या होला हो म्हणलं नाही तर आपण त्याचा द्वेष करतो किंवा तिटकारा करतो. आणि आपण त्याच्या बरोबर अग्री झालो, त्याला हो म्हणलं तरच ते प्रेम असतं, असा एक गैरसमज असतो. त्यामुळे त्या दबावातून मी ते 2 प्रकार लिहिलेत की हजर असलेल्या व्यक्तीच्या किंवा समूहाच्या दबावाला बळी पडून आपलं वागणं बदलतं. म्हणजे घरात वडील असताना मुलं कशी वेगळी वागतात, हे अगदी साधं उदाहरण झालं. पण हजर नसलेल्या व्यक्तीच्या किंवा समूहाच्या दबावाला बळी पडून सुद्धा आपण वागणं बदलतो. लोक काय म्हणतील याचा सारखा सतत विचार आपण एकटे असताना सुद्धा आपल्या डोक्यात सुरू असतो. आणि त्याच्यामुळे अग्री टू डिसअग्री याच्याकडे आपण कधीही जात नाही. म्हणजे एखाद्या माणसाबरोबर तुझं मत मला पटत नाही म्हणून आपण आपली काही मैत्री नाहीये किंवा एकमेकांच्या घरी जाणं थांबणार नाहीये, हे आजकाल लक्षात येत नाही. बऱ्याचदा अनेक संवाद आजकाल खूप टोकाला जातात. साधे साधे डिस्कशन सुद्धा सोशल मीडियावरच्या सुद्धा आपण बघतो की एकदम टोकाला जात असतात. या कन्फॉर्मिटीमध्ये होला हो म्हणण्यामध्ये आपण 4 प्रकारे ते करतो. एक म्हणजे ग्रुप ऍक्सेप्टन्स, की सगळ्या ग्रुपमध्ये आहे. शास्त्रीय संगीताची एखादी मैफिल ऐकतोय तेव्हा एखादं गाणं खरं म्हणजे आपल्याला आवडत नसतं, त्या ताना ज्या काय आहेत त्या चुकीच्या म्हणण्यापेक्षा बरोबरच्या वाटत असतात, पण सगळे चांगलं म्हणतात, सगळे मान डोलवतात, तर मीच कशी डोलवायची नाही. एखादा चित्रपट गाजत असेल तर तो मला आवडला नाही किंवा या कारणाने तो चुकीचा आहे असं म्हणायची आपली हिंमत होत नाही. तो ग्रुप ऍक्सेप्टन्स असतो, आतून आपल्याला पटलेलं नसतं. इंटरनलायझेशन, काही काही वेळेला आपल्याला ग्रुपच्या बरोबर खरोखर पटतं की नाही, ते म्हणतात ते बरोबर आहे, त्यामुळे आपण ते मान्य करतो.
प्रकार आहे तो सोशल रोल्स. म्हणजे आपल्याला थोडासा हा आधीच्या पिलग्रामच्या प्रयोगासारखाच हा झिम्बार्डोचा प्रिझन एक्सपेरिमेंट केला होता आणि त्याच्यात त्यांनी 24 माणसांना निवडलं होतं इंटरव्ह्यू घेऊन. ते सगळे 24 मानसिक संतुलन असलेले, मॅच्युअर, त्यांच्यात कुठल्याही समाज विघातक ट्रेट्स नसलेली अशी लोक होती आणि त्यांना त्यातल्या काही लोकांना हे खरोखर एक प्रिझन सारखं दृश्य तयार केलं होतं, प्रिझन सारखा सेट तयार केला होता आणि त्याच्यात या 24 लोकांना, काही जणांना गार्ड्स म्हणून आणि काही जणांना कैदी म्हणून असं एकत्र तिथे त्यांनी पाठवलं. आणि कैदी म्हणजे अगदी त्यांना घरून जसं पोलीस अचानक उचलतात, त्यांच्या चेहऱ्यावर मास्क घालतात, तशा प्रकारे उचललं. त्यांना तुरुंगात आणल्यानंतर तुरुंगातले कपडे दिले. या सगळ्या रोल्स मध्ये हे सगळी लोक प्रत्यक्ष पोलीस किंवा प्रत्यक्ष तुरुंगातले कैदी नसताना सुद्धा त्यांनी, म्हणजे जे पोलीस किंवा जे गार्ड्स होते त्यांनी या आतल्या लोकांना, कैद्यांना इतकं प्रचंड प्रमाणात हळूहळू छळायला सुरुवात केली की हा प्रयोग 14 दिवस चालणार होता, त्याच्याऐवजी 6 दिवसात आटोपता घ्यावा लागला. आपल्याला एखादा रोल दिला, आपल्याला आपल्या हातात एकदा सत्ता आली की आपण कसे वागतो, याचा हा स्टॅनफर्ड प्रिझन एक्सपेरिमेंट म्हणून 1971 साली खूप गाजला. झिम्बार्डो या मानसशास्त्रज्ञांनी तो केला होता. तो मिलग्रामच्याच वर्गात होता झिम्बार्डो. त्यामुळे पॉवर करप्ट्स आणि ऍब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ऍब्सोल्युटली असं जे म्हणलं जातं, ते अधिकार हातात आल्यानंतर आपण कसे वागतो ह्याला खूप महत्व आहे आणि त्यामुळे ते सांभाळायची खूप गरज आहे. समाजाशी निगडीत पुढची गोष्ट आहे ती म्हणजे सेल्फ इमेज. स्वतःची इमेज काही आपण आपल्या समोर असते की बऱ्यापैकी समाज जे सांगतो त्याप्रमाणे आपण तयार करतो. ते पहिली शारीरिक प्रतिमा असं मी म्हणलंय की उंच, डोळे टपोरे आहेत, पण पर्टिक्युलरली याच्यात काळ्या रंगाबद्दल इतका प्रचंड तिटकारा निर्माण झाला आहे की सावळ्या रंगाच्या सगळ्या माणसांना प्रचंड कॉम्प्लेक्स येतो. आणि आपल्या शारीरिक प्रतिमेला, म्हणजे मी हे उदाहरण बहुतेक सगळ्या प्रेझेंटेशन्स मध्ये देते की जसा व्हिज्युअल मीडिया किंवा व्हिडिओ मधून दिसणारा मीडिया वाढला, तसं आपण असतो कसे, आपल्यात कुठली गुणवैशिष्ट्य असतात त्याच्यापेक्षा आपण दिसतो कसे, त्याला खूप महत्व आलं. आणि त्याच्यातून कित्येकांना बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर्स, मायकेल जॅक्सनला ती होती. मायकेल जॅक्सननी कित्येक शस्त्रक्रिया स्वतःवर करून घेतल्या होत्या. इटिंग डिसऑर्डर्स तर सगळ्यांनाच माहिती आहेत की मी जाड आहे किंवा मी बारीक आहे किंवा मी अति बारीक आहे. त्या सगळ्यातून अनेक जण डाएट करत असतात, वाटेल तसं स्वतःच्या मनाने वागत असतात. आपल्याला स्वतःला आपण लठ्ठ आहोत की नाही, आपली ओबेसिटी आहे का, आपण हे चार्ट्स प्रमाणे किती जण तपासतो. आपण काय खायला पाहिजे, आपल्या शरीराच्या आहाराला आपल्याला दररोज किती कॅलरीजची गरज आहे, आपल्या प्रकृतीला काय चालतं काय नाही, याचे चार्ट्स आपण स्वतः घालत नाही. बॉडी मास इंडेक्स आपल्याकडे स्वतःकडे नसतो. कोणीतरी मला म्हणलं की तू जाड झाली आहेस, याच्यामुळे अनेक लोक डाएट करायला सुरुवात करतात. हे चुकीचं आहे, ते इटिंग डिसऑर्डर कडे जातं. व्हाईट स्किन ऑब्सेशन बद्दल मी ऑलरेडी बोललीये की गोऱ्या कातडीला खूप जगभर वसाहतवादामुळे एकतर खूप महत्व आलंय, कारण जिथे जिथे ब्रिटिश गेले तिथे तिथे त्यांनी, किंवा युरोपियन लोक, त्यांनी तिथे आपल्या कॉलनीज, आपल्या वसाहती बनवल्या आणि बाकीच्या त्या देशातली लोक गुलाम, आणि ती सावळ्या रंगाची, आफ्रिकेमधली काळ्या रंगाची होती. त्यामुळे ते ऑब्सेशन की ब्रिटिशांसारखं व्हायचं किंवा व्हायचं आजही आपल्याकडे प्रचंड आहे. एका पुस्तकात तर मी असं वाचलं होतं की भारतातली माणसं आपल्या बरोबरीच्या लोकांचा, म्हणजे सावळ्या लोकांचा जितका तिटकारा करतात तितकी बाहेरच्या देशांमधली माणसं सुद्धा करत नाही, असं पेरी अँडरसन नावाच्या एका माणसाने त्याच्या पुस्तकात लिहिलं होतं. आपण याच्यावर खूप विचार करण्याची गरज आहे. वैयक्तिक सेल्फ इमेज मध्ये काही गुणदोष येतात, ट्रेड्स बद्दल दयाळू, चिंता करणारा, पण त्याच्यात सुद्धा अशी गंमत आहे की इंट्रोवर्ट वर्सेस एक्स्ट्रोवर्ट. मी मागच्या एका पर्सनॅलिटीवर जेव्हा सेशन घेतला होता माइंड जिमचा, तेव्हा याच्यावर खूप बोलले होते. इंट्रोवर्ट माणसं शांतपणे आपापलं काम करत असतात, पण समाजात आता एक्स्ट्रोवर्ट माणसांचं, जे चमकदार बोलून 4 लोकांवर छाप टाकतात, त्यांचं खूप महत्व वाढलंय. त्यामुळे जे इंट्रोवर्ट्स आहेत, जे शांतपणे आपलं काम करतात, शांतपणे त्यांना आयुष्य जगावं असं वाटतं,
त्यांना कित्येकदा सोशल अँझायटी किंवा सोशल फोबिया निर्माण होतो, कारण त्यांना नाही जायचंय, त्यांना ग्रुपमध्ये जायला आवडत नाही, त्यांना उगाच चमकदार कपडे घालून मिरवायला आवडत नाही. ज्यांना आवड असा कृपया गैरसमज करून घेऊ नका. मी या व्यक्तिमत्वाबद्दल बोलते. पण ज्यांना हे सगळं आवडत नाही त्यांना कुठेतरी सोशली जर एखाद्या मेळाव्यात जायचं असेल तर त्यांना खूप भीती वाटायला लागते आणि त्यांना एकटं राहणं पसंत आहे. पण असं काय तू एकटं राहतेस किंवा एकटं राहतोस असं पण त्यांच्यावर दोषारोप केले जातात. ती सामाजिक प्रतिमा त्या म्हणजे आपण जे काही समाजात असतो ते विद्यार्थी आपली ओळख जर लिहायची असेल, आता अनुराधाने माझी ओळख करून देताना लेखिका म्हणून ओळख करून दिली किंवा आयटी मध्ये काम करते म्हणून, ती सगळी सामाजिक प्रतिमा असते. लुईस ह्याचं वाक्य, यू हॅव बीन क्रिटिसाइजिंग युअर सेल्फ फॉर इयर्स अँड इट हॅझंट वर्क, ट्राय अप्रूव्हिंग ऑफ युअर सेल्फ, सी व्हॉट हॅपन्स. तुम्ही स्वतःला छोट्या छोट्या गोष्टींसाठी खूप त्याच्यावर टीका केली आहे स्वतःवर, मी अशी आहे, मी तशी आहे, किंवा मी असा आहे तसा आहे, पण आता जरा स्वतःच कौतुक करायला शिका असं ती म्हणतीये. या सेल्फ इमेजमुळे म्हणजे शेवटची जी होती त्याच्यातली सोशल स्टेटस आणि सोशल अँझायटी, सामाजिक प्रतिमेमुळे तुमचं सोशल स्टेटस आणि सोशल अँझायटी या दोन गोष्टींना खूप महत्व येतं. मी शिरीष कणेकर असं लिहिलंय, कारण शिरीष कणेकर यांचं एक वाक्य मी कुठल्या त्यांच्या लेखात वाचलं मला आता आठवत नाही, पण त्यांनी असं म्हटलं होतं की आपण मर्सिडीज घेणं या गोष्टीचं आपल्याला फार कौतुक वाटत, कारण मर्सिडीज मी माझ्या गल्लीतल्या रस्त्यावरच्या 4 शेजाऱ्यांना आणि नातेवाईकांना दाखवता आली तर आपल्याला त्याचं जास्त कौतुक वाटतं. अमेरिकेत कोणीतरी जाऊन मर्सिडीज घेतली आणि ती आपल्या गल्लीतल्या लोकांना दिसणार नाही तर काय उपयोग आहे, असं त्यांचं साधारण काहीतरी त्या अर्थाचं वाक्य होतं. आपल्याला हे काय इतकं महत्वाचं वाटतं की आपल्या जवळच्या माणसांनी म्हणजे नेहमीच जे वाक्य आहे ते असते की तेरे जहान में ऐसा नहीं के प्यार न हो, जहां उम्मीद हो उसकी वहां नहीं मिलता, असं म्हणतात. तसं आपल्याला त्या एका विशिष्ट माणसाने विशिष्ट ग्रुपनी आपलं कौतुक करायला हवं असतं. आणि कारण माणसाला उपजतच म्हणजे अगदी लहान त्या जन्माला आलेल्या मुलाला सुद्धा प्रेमाची खूप गरज असते. आपल्यावर लोकांनी प्रेम करावं, आपल्याला चांगलं म्हणावं हे उपजत असतं. त्याच्यातून ते लोक आपल्यावर प्रेम करतील, आपल्याला चांगलं म्हणतील अशा प्रकारे वागायचा आपण सतत प्रयत्न करतो आणि इथे कुठेतरी ते सतत प्रयत्नात कुठेतरी गोंधळ व्हायला लागतो. दुसरं म्हणजे समाजात जे मटेरियल वेल्थला खूप महत्व आलंय, कारण या ज्या सामाजिक प्रतिमा होत्या त्या उच्च स्तरातली लोक ज्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत, धनाढ्य लोकांना खूप महत्व येत गेलं आणि आपण त्यांच्यासारखं म्हणजे सारखं आपलं लक्ष तिकडे असतं की आपल्याला तिथे पोहोचायचंय. आणि खरं म्हणजे आताच्या सगळ्या व्यवस्थांमध्ये आपल्याकडे काय आहे आणि आपल्याला काय हवं आहे, आपण काय अफोर्ड करू शकतो याच्यात सतत काहीतरी गॅप राहील अशीच ही व्यवस्था आहे. म्हणजे अगदी तुम्ही अमेझॉनवर तर आजकाल ऑनलाईन वस्तू घेण्याचं प्रमाण वाढलंय, पण तुम्ही 2 किंवा 3 वस्तू घेतल्या तर तुम्हाला इमिजिएटली तुमच्या कुठली मोबाईलवर किंवा फेसबुकवर किंवा इतर ऍप्सवर नवीन त्या वस्तूच्या नवीन जाहिराती किंवा तशा प्रकारच्या जाहिराती दिसायला लागतात. तुम्ही कपडे घेतले तर तुम्हाला गॉगलची जाहिरात दिसेल, तुम्ही टीव्ही घेतला तर मोबाईलची जाहिरात दिसेल, तुम्हाला सतत काहीतरी घ्यावंसं वाटतं आणि तशाच प्रकारचं तुम्हाला जग तुमच्या समोर दिवसातून साधारण 5 ते 6 हजार जाहिराती आपण काही ना काही कारणाने बघतो असं म्हणलं जातं. याच्यावर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण ही सगळी मटेरियलिस्टिक वेल्थ ज्या लोकांकडे आहे, जगातल्या जवळजवळ 5% लोकांकडे सगळी संपत्ती एकवटली असं म्हणलं जातं. माझ्याकडे आता स्टॅटिस्टिकल डेटा तो नाहीये, पण त्यांनी कुठल्या मार्गाने तो पैसा मिळवलाय. आपण आता इतक्या वेळ जे बघतो आहे की तुमच्या कॉन्शियसला काहीतरी विचार करायला पाहिजे की समाजात जे काही चाललंय ते बरोबर आहे का, आणि ही सगळ्या माणसांनी ज्या पद्धतीने पैसा मिळवून ते जिथे पोहोचलेत तिथे आपल्याला पोहोचायचंय का, आपल्याला रात्रीची झोप यायला हवी आहे का नको हा विचार आपण करायला पाहिजे. आणि सोशल रँक त्याच्यात खूप महत्वाची ठरते. सोशली रेकग्नाइज्ड अचिव्हमेंट्स याच्यात मी चिल्ड्रन करिअर आणि आर्ट साइड असे, त्याचा कारण असं आहे की नुकतीच मला वाटतं 15 दिवसांपूर्वी बातमी होती की कॉलेजेसमध्ये आता पूर्वी जे सायन्स साइडला ऍडमिशन क्लोज व्हायच्या जितक्या पर्सेंटेजला त्याच्यापेक्षा जास्त पर्सेंटेजला आर्ट साइडच्या ऍडमिशन क्लोज झाल्या अशी ती बातमी होती. कारण अनेक वर्ष भारतात तरी आपण बघायला गेलो तरी स्टेम म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स या रिलेटेड ज्या काही ब्रांचेस होत्या, प्रत्येक माणूस हा इंजिनियर, डॉक्टर, सीए
असू शकत नाही, वकील असे जे काही ठराविक गोष्टी आहेत ते. पण तुमचा मुलगा काय करतो किंवा तुमचं मूल काय करतं, तुम्ही स्वतः काय करता, ह्याच्यात जर तुम्ही इंजिनियर डॉक्टर असला सोशल त्याला खूप महत्व दिलं जायचं आणि छान काहीतरी वेगळ्या वाटेने आजकाल मुलं इतकी वेगवेगळी करिअर्स करतात, त्याचं महत्व फार कमी होतं. त्यामुळे या खोट्या सोशल रँकच्या मागे पण लागू नका. तुम्हाला हवं ते त्याच्यातून करता येत नाही. रिअल सक्सेस डज नॉट कम फ्रॉम व्हॉट यू हॅव, इट कम्स फ्रॉम व्हॉट यू डू. तुम्ही काय करता. मला वाटतं सुधा मूर्तींचं उदाहरण सगळ्यांसमोर आहे, कारण त्या कुठल्या गोष्टींसाठी गाजतात त्यांच्याकडे असलेल्या पैशांमुळे नाही, तर सामान्य माणसांपर्यंत त्या किती पोहोचल्या आहेत त्याच्यामुळे त्यांचं जास्त कौतुक होतं. आणि देर आर नो शॉर्टकट्स टू ट्रू स्टेटस. त्याच्या पुढे मी FB असं लिहिलंय, फेसबुकवरचं तुमचं स्टेटस तुम्ही एअरपोर्ट वरून दिल्लीला चाललात, आता लॉकडाऊनमुळे ते कमी झालं, पण मी इथे आहे, मी हे खातोय, मी कुठेतरी प्रवासात कुठल्या तरी चांगल्या ठिकाणी जातोय, हे स्टेटस टाकणं फार सोपं असतं. पण खरा आनंद आणि खरं तुम्हाला जे जिथे पोचायचं आहे, खूप सिन्सिअरली काहीतरी करायचं आहे, त्या स्टेटससाठी मात्र असे FB वरचे स्टेटसचे शॉर्टकट्स नसतात. हे सगळ्यांनी लक्षात घ्या. सामाजिक समाजाच्या बाबतीत अजून एक खूप त्रासदायक प्रकार आहे, तो म्हणजे प्रिज्युडिस आणि डिस्क्रिमिनेशन. त्याच्यात फ्लाइट स्टोरी असं मी लिहिलंय की एका जोहान्सबर्गला चालणाऱ्या विमानामध्ये एका प्रवाशाची सारखी तक्रार होती की माझ्या जर एक ब्लॅक माणूस बसलाय आणि माझी जागा बदलून द्या. आणि तो त्या एअर होस्टेसच्या मागे खूप वेळा त्यांनी भुणभुण केली आणि सारखं 3-4 वेळा झाल्यानंतर ती एअर होस्टेस त्या माणसापाशी गेली आणि ती त्याला म्हणली की ब्लॅक माणसाला म्हणली की तुम्हाला हा शेजारचा जो व्हाईट स्किनचा माणूस आहे तो खूप त्रास देतोय, तर तुमची व्यवस्था मी स्पेशल केबिन मध्ये केली आहे आणि तुम्हाला या माणसामुळे जो काही त्रास झाला त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते, मी सॉरी म्हणते तुम्हाला, असं ती म्हणते. लॉटरी ऑफ बर्थ असं मी लिहिलंय, कारण लॉटरी ऑफ बर्थ नावाचं एक पुस्तकच आहे की कुठल्या कसे तुम्ही जन्माला येता त्याच्यावर तुम्ही आयुष्यात पुढे काय कुठे पोचता ते तुमच्या जन्माला येण्यावर ठरतं आपल्या समाजामध्ये, आणि ते कसं चुकीचं आहे त्याच्यात त्या पुस्तकात ते खूप चांगलं लिहिलंय. जॉर्ज फ्लॉइड नावाच्या एका कृष्णवर्णीय माणसाला नुकतंच अमेरिकेत एका पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्या मानेवर पाय ठेवून जवळपास तो म्हणजे तो मेला आणि त्याच्यानंतर खूप तिथे चळवळी वर्णभेदाविरुद्ध अमेरिकेत खूप गाजल्या. पण साऊथ आफ्रिकेमध्ये 1948 ते 1994 मध्ये जे ब्लॅक लोक होते त्यांना मतदानाचा हक्क पण नव्हता. नेल्सन मंडेला सारख्या लोकांनी तिथे 28 वर्ष त्यांनी तुरुंगवास भोगला आणि मग त्या सगळ्यातून त्या वंशभेदातून त्यांना बाहेर काढलं. हा तिकडचा हे झाला, म्हणजे तिकडचं सगळं झालं. पण आपल्याकडे आपल्या देशात सुद्धा हे कमी नाही झालेलं हे करोनाच्या काळात लक्षात आलं, कारण करोना झालेल्या माणसांना खरं म्हणजे हे इतकं मजेशीर आहे, पण एखादा करोनाचा पेशंट जर सापडला आपल्या गल्लीत तर तसं अँब्युलन्स घेऊन आणि भयंकर मोठ्या आवाजात ती अँब्युलन्स आवाज करायची सुरुवातीला, आणि काही एखादा म्हणजे कुठला तरी गुन्हेगार किंवा दहशतवादी वगैरे पकडला अशा पद्धतीत करोनाच्या माणसाला, करोना होणं हा त्या माणसाचा दरवेळेला काही गुन्हा नाहीये. त्याला आपण सुरुवातीला तरी करोना झालेल्या लोकांना खूप चुकीच्या पद्धतीने वागवलं गेलं, काही लोकांना त्रास दिला गेला जगभर, पण तो चीन करोना आणला आणि त्याच्यामुळे चीनवर बहिष्कार टाका. चीनच्या बाबतीत आता जे काही भारत चीन आपल्या सीमेवर चाललंय त्याच्याबद्दल मी बोलत नाहीये, पण कुठल्या तरी अशा चुकीच्या मानसिकतेला पडून कोणाचा तरी तिरस्कार करणं, त्याला झेनोफोबिया म्हणतात, की पर्टिक्युलरला ते आणि आपण म्हणजे कुठली तरी गोष्ट, कुठली तरी माणसं, कुठली तरी समाजातली माणसं ही वाईट असतात, अशा प्रकारे आपण एक डोक्यात गृहीत धरतो. अगदी साधं आपण गाडीत बसलेलो असलो ना, 4 व्हीलर चालवत असलो तरी आपण मनातल्या मनात हा शब्द म्हणतोच की अरे 2 व्हीलरच्या लोकांना गाड्या चालवता येत नाहीत बरं का. म्हणजे हा, आणि जेंडरचं तर मी पुढे लिहिलंच आहे, कारण गाडी म्हणल्यावर बायकांना गाडी चालवता येत नाही असं आरोप तर केलाच जातो. याच्यावर पण लिज प्लँक नावाच्या पुस्तक बाईंनी फॉर द लव्ह ऑफ मेन नावाचं पुस्तक लिहिलंय आणि त्याच्यात
आपल्याकडे पुरुषांवर कसे संस्कार होतात लहानपणापासून, ते वेगळे किंवा उच्च प्रतीचे आहेत, वरती आहेत अशा प्रकारचे. तर तिने पिझ्झा स्टडी नावाचा एक प्रयोग केला आणि कॉर्नेल युनिव्हर्सिटी मधला तो होता. त्याच्यात तिने असं शोध लावला की एक पुरुष आणि एक स्त्री असे जर पिझ्झा खायला गेले तर तो पुरुष त्याच्या नेहमीच्या जेवणापेक्षा दुप्पट, म्हणजे तो एक पिझ्झा खात असेल तर तो 2 पिझ्झा खातो, कारण मी वरचढ आहे हे त्याला दाखवायचं असतं. एरवी तो मित्रांबरोबर असताना तेवढा पिझ्झा खात नाही. असं तिने तो एक मजेशीर स्टडी केलाय आणि ऍक्च्युली हे पुस्तक तिने पुरुषांनी या चुकीच्या मानसिकतेतून बाहेर यावं याच्यासाठी लिहिलंय. पण बायकांना समाजात कमी स्थान दिलं जातं आणि त्याच्यावरही एक पुस्तक आहे. त्याच्यात पहिलंच उदाहरण त्यांनी असं दिलंय की जगात आपण बघायला गेलं तर बायकांचे पुतळे सुद्धा किती सापडतात. आता ऑफिस मधला किंवा कुठल्याही ठिकाणी एसीचं टेम्परेचर जे ऍडजस्ट करायचं असतं त्याच्या टेस्ट ज्या घेतल्या जातात त्या पुरुषांवर घेतल्या जातात. पुरुषांना किती एसीचं टेम्परेचर चालतं, त्यांच्या शरीराला किती योग्य आहे, त्याच्यासाठी बायकांना गृहीत पण धरत नाही. वाद्यांची रचना म्हणजे जी तंतुवाद्य आहेत जी हाताने काही वाजवायला लागतात त्याच्यात बायकांच्या बोटांना ती वाद्य सुटेबल आहेत का असा विचार करून ती डिझाईन सुद्धा केली जात नाही. असे निरनिराळ्या गोष्टी त्या पुस्तकात मी वाचल्या. घरकामाचं मोल तर कोणीच जाणत नाही. आता करोनाच्या काळात जरा जरा मला वाटतं लॉकडाऊनच्या काळात लक्षात आलं की घरचं काम हे किती असतं. त्यामुळे तो प्रिज्युडिस आणि डिस्क्रिमिनेशन समाजात आपण एखाद्याला असं वेगळं वागवतो आणि ते वागवणं आपण वागवतोय असं आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे मला वाटतं मी ही स्लाइड अशासाठी हे केली आहे की परत जेव्हा तुम्ही हे प्रेझेंटेशन संपल्यावर कोणाशी तरी बोलाल तेव्हा तुम्ही हे मुद्दे लक्षात घ्यायला हवेत. सगळ्या ज्या स्लाइड्स आहेत 10 ते 18 या व्हॉट इज सोशल वेलबिंग आणि त्यासाठी काय करायला पाहिजे. कारण आतापर्यंत आपण काय काय करतो, पण जर तुम्ही समाजाशी जुळवून घेण्यासाठी काय काय करायला पाहिजे त्याच्या या सगळ्या स्लाइड्स आहेत. एक म्हणजे रिलेशनशिप सगळ्यांशी तुमच्या सकारात्मक अर्थपूर्ण सलोख्याचे संबंध पाहिजेत. या सगळ्या नात्यांमध्ये आपलं वर्तन योग्य असायला हवं आणि आपण सपोर्ट सिस्टीम्स तयार करायला हव्यात. युअर नेटवर्थ इज युअर नेटवर्क, हे आता तरी आपल्या लक्षात आलं असेल का. कितीही म्हणजे माझा एक मित्र आता नांदेडला हॉस्पिटलमध्ये आहे आणि तो हेच सांगत होता की तुमच्याकडे कितीही पैसे असले काहीही असलं तरी आता हॉस्पिटल्समध्ये सगळ्यांना सारखी ट्रीटमेंट मिळते, बेड्स अवेलेबल नाहीयेत, पैसे टाकूनही ते मिळत नाहीयेत. तेव्हा तरी आपल्याला हे लक्षात आलं असेल की पैसा दरवेळेला कामाला येत नाही. याच्यासाठी काय काय करायला पाहिजे तर सामाजिक रीतिरिवाज पाळायला हवेत. संवाद कौशल्य हा खरं म्हणजे शिकून घेण्याचा मुद्दा आहे, पण त्याच्यात तुम्ही इतरांबद्दल तुम्हाला एक आतूनच एम्पथी असली ना तरी संवादाचं मॅनिप्युलेशनचं कौशल्य असायची दरवेळेला गरज नाहीये. मी 2 उदाहरणं घेतली आहेत की आपण कसली मूर्खासारखी कल्पना आहे असं पण म्हणतो किंवा मला अरे तुझी कल्पना पटत नाही, आपण जरा विचार करूयात का. हा एक सेट आहे. किंवा एखाद्याला चूक सांगताना काय तुला अक्कल आहे का, काय कळतंय का, असं अशा पद्धतीत जर आपण बोललो. आणि दुसरं म्हणजे तू म्हणतोयस पण माझं जरा पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे असंही आपण म्हणू शकतो. यातली दोन्ही एक नंबरची वाक्य जी आहेत म्हणजे कसली मूर्खासारखी कल्पना आहे असं आरडाओरडा करून म्हणणं तेव्हा तुमची देहबोली पण तशीच झालेली असते. तेव्हा त्याच्यातून समोरच्या माणसामध्ये एक नाराजी, तुमच्याबद्दलची नाराजी, अस्वस्थता निर्माण होते. त्यांनी जी कल्पना मांडली आहे त्याच्यात त्याला काहीतरी सांगायचं आहे हे आपण ऐकूनही घ्यायला तयार नसतो. त्याला काही डिसिजन घेऊन द्यायचं आहे आपण मान्य करत नाही. त्याला ते खूप धमकीसारखं वाटतं, अपमानास्पद वाटतं, रागीट आवाजात बोलत असतात. याच्या उलट तुम्ही 2 नंबरची जी वाक्य आहेत त्या टोन वाक्य म्हणलात तर त्याच्यात तुम्ही दोघं इक्वल आहात. तुमच्या दोघांच्या विचारांचं भावनांचं देवाणघेवाण होऊ शकते. तुम्ही शांतपणे ती गोष्ट ठरवून देऊ शकता आणि याच्यात तुम्ही दुसऱ्याला गृहीत धरत नाही की मी म्हणतोय तसंच दुसऱ्याने वागावं. अशा गोष्टी घडतात. हे एक उदाहरण आहे. तुम्ही प्रत्येक संवादामध्ये तुमच्या हे लक्षात येईल की हे जर अंगीकारलं तर खूप फरक पडतो. इम्पॉर्टन्स ऑफ रिलेशनशिप्स. आता हे सगळं का करायचं याचं कारण असं आहे की रिलेशनशिप्स नातेसंबंध जर तुम्ही सांभाळू शकत नसाल तर काय काय होतं.
मिनेसोटा विद्यापीठाने 148 सर्वेक्षणं केली आहेत. गॅलप नावाच्या संस्थेने काही सर्वेक्षणं केली आहेत. की त्यांच्या या सर्वेक्षणांचा निष्कर्ष असा आहे की दृढ नातेसंबंध असलेले लोक सर्वसामान्यपणे मृत्यूच्या वयाच्या आधी, म्हणजे त्यांचं आयुष्य जास्त असतं कंपॅरेटिव्हली. समाजातले एकाकी लोक नैराश्य, उच्च रक्तदाब, प्रतिकारशक्ती कमी होणं अशा गोष्टींना बळी पडतात. त्यांना इव्हन वारंवार सर्दी होण्याचं प्रमाण कमी असतं. ज्यांचे रिलेशनशिप चांगले असतात त्यांचं एक इम्युनिटीचाच प्रकार आहे तो. त्यांच्या जखमा लवकर बऱ्या होतात आणि 6 तासांपेक्षा जे दिवसभरात जास्त सोशलायझिंग करतात त्यांना ताण आणि चिंता कमी जाणवतात, असं त्यांनी काही निष्कर्ष काढले. खाली मी 5-6 गोष्टी लिहिल्या आहेत की दोन्ही म्हणजे ज्यांचे रिलेशनशिप चांगले असतात आणि वाईट असतात त्याच्याप्रमाणे धूम्रपान आणि दारूचं व्यसन जे एकाकी असतात त्यांच्यात जास्त असतं. त्यांना रक्तदाब, त्यांचं ब्लड प्रेशर, हृदयविकार असण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यांना मानसिक बाबतीत डिप्रेशन किंवा ताणतणाव खूप सतावतात. त्यांच्या डायजेशनवर परिणाम होतो, त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते, वर आलंय. त्यांचा आयुष्याचा कालावधीही कमी होतो. म्हणजे तुम्हाला चांगलं वाटावं इंडिव्हिज्युअली म्हणून केवळ तुम्ही लोकांशी चांगलं वागा असं नाही, तुमच्या संपूर्ण हेल्थवर आणि शारीरिक हेल्थवर पण त्याचा खूप परिणाम होतो, हे संशोधनाने सिद्ध झालंय. त्याची काळजी घेण्यासाठी सोशल वेलबिंग मध्ये, कारण काय आहे की समाजाबरोबर तुम्हाला नातं जुळवून चांगलं घ्यायचं असेल तर आधी तुमचं स्वतःशी नातं खूप चांगलं असण्याची गरज आहे. त्याच्यासाठी मी हे परत ज्यांना स्लाइड्स नीट दिसत नसतील त्याच्यासाठी वाचून दाखवतेय. पुरेशी झोप, वेळच्या वेळी आंघोळ, पोषक आहार, दैनंदिन व्यायाम करणं, धूम्रपान दारू यांचं व्यसन नसणं, ताणाचं नियोजन करणं. आता करोनाच्या काळात ताणाचं नियोजन करणं खूप गरज आहे, कारण ताण, अनसर्टन्टी, भीती प्रत्येकाला जाणवतीये, पण त्याच्यावर काम करण्याची खूप गरज आहे. छंद जोपासणं, कुठल्या तरी स्पोर्ट्स मध्ये भाग घ्यायला हवं. आपल्या माइंड बॉडी रिलेशनशिपच्या पहिल्या लेक्चरमध्ये डॉक्टर चव्हाण यांनी सांगितलं होतं की भारतातले लोक क्रीडा प्रकार किंवा शारीरिक व्यायाम हे ठराविक चालणं याच्या पलीकडे फारसे करत नाहीत. गिर्यारोहण त्यात आलं, ध्यानधारणा आणि योगासनं करावीत हे मागच्याला अनुराधानी पण सांगितलं. नवीन भाषा किंवा विषय शिकणं, माझ्या एका मित्राच्या मुलीने आता चायनीज भाषेच्या 4 लेवल्स कोरोना लॉकडाऊनच्या काळात पूर्ण केले. स्वयंसेवक म्हणून काम करा. मला सगळ्यांना अगदी आवर्जून सांगायचंय की करोनाचा पाहुणचार नावाची एक युट्यूबवर आता फिल्म आहे, मी आपल्या मांजिमच्या ग्रुपमध्ये ती शेअर करते. त्याच्यात गिरीश कुलकर्णी त्याची जी स्वतःची संस्था आहे ती, डॉक्टर मोहन आगाशे, धनंजय केळकर या सगळ्यांनी मिळून ती तयार केली आहे. त्याच्यात करोनाच्या काळात सुद्धा काही तरुण मुलं स्वयंसेवक म्हणून काम करतात, असं त्या फिल्मच्या शेवटी खूप बघायला छान वाटतं. सोपं नाहीये आणि ते करणं. जाऊया, जाणून घ्या. हे मी अशासाठी लिहिलंय की दुसऱ्याशी संवाद जर चांगला साधायचा असेल तर तुम्हाला आधी तुमचं स्वतःचं स्वॉट अनालिसिस, तुमचे स्ट्रेंथ काय आहे, तुमचे विकनेसेस काय आहेत हे तुम्हाला माहिती पाहिजे. आपल्या मर्यादा, आपल्या गरजा, आपल्या आवडीनिवडी. कारण तुम्हाला दुसऱ्यांना हे सांगता आलं पाहिजे की मला हे आवडतं, मला हे आवडत नाही. पण बऱ्याचदा आपल्याला हे माहितीच नसतं. त्यामुळे ही प्रश्नावली आहे की समोरचा माणूस कोणत्या परिस्थितीत आहे ते तुमच्या लक्षात येतं का? तो कसाही, म्हणजे कोणाच्या तरी घरी काहीतरी प्रॉब्लेम झालेला असतो आणि तो माणूस ऑफिसमध्ये येतो, तेव्हा तुम्हाला त्याची बॅकग्राऊंड माहिती नसेल, तुम्ही ताडताडता त्याला ओरडता. हे करू नका. दरवेळेला तो माणूस तुम्हाला फसवण्यासाठी काहीतरी वागतोय असं विचार करण्यात अर्थ नसतो. त्याच्या भावना, त्याचे हेतू तुम्ही लक्षात घ्या. या हेतूंवरून एक गमतीशीर गोष्ट अशी आहे की एक माणूस एका उंच इमारतीच्या खाली गाडी पार्क करतो आणि तो खिशातलं पिस्तूल चाचपतो आणि तो ताडताड त्या गाडीतून ताडताड त्या इमारतीत शिरतो आणि एक केबिन ओलांडून त्याच्या बॉसच्या दिशेने पटापटा जायला लागतो. आपल्याला इतकी, म्हणजे ही स्टोरी वाचताना आपल्याला अशी भीती वाटायला लागते की आता तो ते पिस्तूल, कारण त्यांनी काढलेलंच असतं तोपर्यंत, आणि तो त्या बॉसला बहुतेक गोळी घालणार, कारण तो पटपट ताडताड चाललाय, वेगाने चाललाय.
पण ह्या स्टोरीचा खरा अर्थ असा आहे की तो डिटेक्टिव्ह आहे आणि तो त्याच्या बॉसला रिपोर्टिंग करायला चाललाय, पण त्याला काहीतरी खूप महत्वाची गोष्ट कळली आहे, त्यामुळे तो घाईघाईत त्याला सांगायला. त्यामुळे आपण अशा कुठल्याही अनएक्सपेक्टेड ज्या गोष्टी असू शकतात त्याचा आपण आउट ऑफ द बॉक्स वगैरे विचार करत नाही. आपल्या दृष्टिकोनातून समोरच्या माणसाला त्याच्या मनात काय असेल हा विचार करून आपण त्याच्याशी बोलायला सुरुवात करतो. घडलेल्या घटनेमागचा अन्वयार्थ तुम्हाला लावता येतो का? मी आता सांगितलं तसं त्याच्या मागची बॅकग्राऊंड, समोरच्या माणसाची सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक, बौद्धिक विचारसरणी काय आहे ते तुम्ही लक्षात घेता का? आजकाल वादविवादांमध्ये हे पटकन सुरू होतं की समोरच्याचेही काही वेगळे व्ह्यू पॉइंट्स असतील हे लक्षात घेणं थांबलंय आणि त्या माणसाचाही काही पर्स्पेक्टिव्ह आहे. आपण कोणाचंही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत कोणीही उरलेलो नाही आहोत आणि त्याच्यामुळे लगेच खाली मी लिहिलंय तसं की लगेच ते ताणाकडे ते कॉन्व्हर्सेशन जातं, वादविवाद होतात. पण यातून तुम्ही जर स्वतःला समजावून घेतलं, तुमच्या आवडीनिवडी, तुमची मूल्य तुम्ही जर त्याची यादी केली तर तुम्हाला स्वतःलाही समजावून घ्यायला मदत होईल आणि त्याप्रमाणे तुम्हाला कोणत्या प्रकारच्या लोकांच्या बरोबर तुम्ही कम्फर्टेबल आहात समाजात, हा ग्रुप या ग्रुपमध्ये मी कम्फर्टेबल आहे आणि या ग्रुपमध्ये मी कम्फर्टेबल नाही असं म्हणण्यासाठी आधी तुम्हाला तुमच्या आवडीनिवडींची यादी करणं खूप गरजेचं आहे. आणि शेवटी मी असं लिहिलंय की आहे तसं स्वीकारा. आणि समोरच्या माणसाला सारखं बदलवण्यासाठी आपला जन्म झालाय असं समजण्याची काही गरज नाही. सतत मी म्हणतो तसं मी म्हणेन तसंच करायला पाहिजे असा अट्टहास धरण्यात अर्थ नाही. काही लिमिटेशन तुमची समोरचा माणूस समजावून घेत असतो, तुम्हीही समोरच्या माणसाची समजावून घेणं अपेक्षित आहे. नात्यातली तुमची भूमिका नीट निभवा ही पुढची स्लाइड आहे. कारण कुठलंही नातं म्हटलं की 2 माणसं तर मिनिमम असतातच. जबाबदारी घ्यायला आपण भयंकर नाराजी असते की चुकलं असं म्हणायचं आपल्याला खूप त्रास होतो. त्याच्यानंतर स्वतःला योग्य साबित करण्यासाठी, कारण बऱ्याचदा वादविवाद हे सुरू होतात ना कुठल्याही म्हणजे 1 to 1 असतील किंवा समाजात तुम्ही 4 जण असतात तेव्हा तुम्हाला कुठेतरी एका मुद्द्याला एका पॉइंटला कळतं सुद्धा की नाही आपलं काहीतरी चुकतंय, पण आपण तरी सुद्धा माझंच कसं बरोबर आहे असं तो वाद वाढवत राहतो. याच्यासाठी समोरच्या माणसाबद्दल हे थोडंसं रिपीट होतंय, पण समोरच्या प्रत्येक माणसाबद्दल तुम्हाला रिस्पेक्ट असायला पाहिजे, तुम्हाला आस्था असायला पाहिजे आणि तुमचा नार्सिसिझम, तुम्ही आत्मकेंद्रित असणं हे अत्यंत चूक आहे. आणि नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर याच्यावर मी अनेकदा माइंडजिम मध्ये पण 1-2 वेळा बोललीये, इतरही प्रेझेंटेशन्स मध्ये बोललीये. पण सोशल मीडियाच्या जगात आत्मकेंद्रित माणसांची संख्या जवळजवळ 70% झालेली आहे, जी 20 वर्षांपूर्वी 30% माणसंच नार्सिसिस्टिक होती आणि 70% नव्हती स्वतःकडे लक्ष देणारी. कारण आपण दुसऱ्याला काही चांगलं म्हणणं, दुसऱ्याच्या भावना ऐकून घेणं, याच्याकडे मला चांगलं म्हणा, मी काहीतरी पाठवलंय, मी काहीतरी म्हणलंय, त्याला कसे लाईक्स येतील, त्याला कसे कॉमेंट्स येतील, एवढंच आपण प्रत्येक ठिकाणी बघत असतो. शेअरिंग महत्वाचं आहे. सुनने की मोहलत मिले तो आवाज है पत्थरों में आणि लिसनिंग वरची फिल्म असं मी म्हटलंय. कारण तुम्ही शांतपणे म्हणजे कुठलाही फोन मी दिवसभरात घेतला ना तरी अनोळखी फोन असेल तर तो माणूस किंवा ती बाई दुसरीकडे पटापट पटापट बोलायला लागते. तुम्हाला दुसऱ्यांचं ऐकून घेणं, लिसनिंग ही कला आपण सगळेजण हरवून बसलेलो आहोत आणि ती जोपासायला हवी. शांतपणे समोरचा काय म्हणतो, आजकाल एक तर बोलण्याची गरज प्रत्येकामध्ये आहे कारण आपण विभक्त कुटुंब पद्धतीकडे गेलोय. मी इंडिव्हिज्युअलिझमकडे या सोशल वेलबिंग मध्ये फारशी आलेली नाहीये, पण बदलत्या काळात इंडस्ट्रियलायझेशन नंतर माणसं खेड्याकडून शहरात आली आणि मग आधी एकत्र कुटुंब पद्धती होती, त्याच्यातून आपण विभक्त कुटुंब पद्धतीकडे गेलो आणि आता एकट्या राहणाऱ्या माणसांचं, इंडिव्हिज्युअल माणसांचं प्रमाण वाढतंय आणि त्यामुळे व्यक्तिवाद पण वाढतोय. म्हणजे माझं म्हणणंच ते खरं अशा प्रकारची भूमिका पण वाढत चाललेली आहे. लिसनरी नावाची एक फिल्म आहे, मी ती पण युट्यूब वरची शेअर करते आपल्या ग्रुपमध्ये. त्याच्यात हॉटेलमध्ये तो माणूस केवळ म्हणजे मेनू कार्ड जसं असतं तसं त्या मेनू कार्ड माणसांनी लोकांशी बोलायचं. म्हणजे मी आता हॉटेलमध्ये गेलीये तर मी त्याच्याशी बोलण्यासाठी त्याचा पर आवर रेट किती आहे ते त्या मेनू कार्ड मध्ये लिहिलेलं असतं आणि मला असं वाटतं की तुमचं बोलणं ऐकण्यासाठी तुम्हाला पैसे द्यायला लागतील. ही गोष्ट काही ठिकाणी तर सुरू झाली आहे आणि
तो दिवस काही फार लांब नाहीये. त्याच्या आधीच तुम्ही प्रत्येकाने दुसऱ्याचं म्हणणं ऐकून घ्यायला सुरुवात केली तर तुमचं म्हणणं ऐकवण्यासाठी तुम्हाला पैसे द्यायला लागणार नाही. मग अशी मी म्हणलं तसं की सॉरी म्हणणं खूप गरजेचं आहे आणि फॉरगिव्ह आणि फॉरगेट, एखाद्याला क्षमा करणं आणि मग ती चुकीची गोष्ट विसरून जाणं या प्रोसेसची खूप गरज असते. त्याच्यातली पहिली जी स्टेप आहे ती स्वतःला माफ करणं. फॉरगिव्ह आणि फॉरगेट हे स्वतःपासून सुरू होतं. आपल्या चुकांबद्दल आपण स्वतःला खूप क्रिटिसाइज करत राहतो आणि त्याच्यामुळे पण आपल्याला खूप त्रास होतो. तसंच बाहेर मैत्रीत नात्यात ताण येतात आणि आयुष्याच्या वळणावर ते काही काही दिवस काही काळ त्याला दिला तरी मी दिल चाहता है आणि जिंदगी ना मिलेगी दोबारा या 2 चित्रपटांची उदाहरणं दिली आहेत कारण ते बऱ्याच जणांनी बघितलेले असतात. पण जे काही म्हणलो आपण रागारागात एकमेकांना ते 3 मित्र परत एकत्र येतात, ते विसरून जातात. मला तरी ते बघणं खूप छान वाटतं की काही गोष्टी सोडून देता यायला हव्यात. त्याच्यासाठी तुम्ही दिलेला शब्द आणि कमिटमेंट्स पाळायला पाहिजेत. नाही म्हणायच्या ऐवजी हो म्हणू नका. हे मी आधीच्या स्लाइड्सशी थोडंसं निगडीत आहे, की तुम्हाला काय आवडतं, काय नाही हे जर तुम्ही लक्षात घेतलं ना, तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी हो म्हणलं आणि मग नंतर अरे मला तिथे खरं तर नाही म्हणायचं होतं. खरं तर मला त्या प्लेटमध्ये एवढं त्यांनी वाढलेलं ना मला नको होतं. असं इतक्या बारीक-सारीक गोष्टी असतात. पण आपण घाईघाईत तिथे लोक काय म्हणतील या गोष्टींनी परत एकदा हो म्हणलेलो असतो. स्वतःचं आणि इतरांचं कौतुक करा याच्यात मगाशी मी सांगितलेलं आहे. टीका, दोषारोप आणि गॉसिप टाळा. हे खरं म्हणजे लिहिणं खूप सोपं आहे, पण हा खूप सजगपणे अंगीकारण्याची गोष्ट आहे. कारण कुठल्याही ग्रुपमध्ये म्हणजे अगदी हा टिपिकल जोक सांगितला जातो, की 5 मैत्रिणी जमलेल्या असतात आणि त्यातली एक निघून गेल्यानंतरच खरी मजा यायला लागते. कारण गॉसिपच करायला काही विषय नसतो. म्हणजे एक व्यक्ती गेल्यानंतर. तशा पद्धतीचं आणि हे पुरुषांमध्येही घडतं. मी इथे जेंडर बायस नाहीये. पण अशा पद्धतीचं समाज समूहमन असतं. म्हणजे आता आपण जे काही ड्रग्सच्या रिलेटेडचं जे बघतोय मीडियामध्ये थैमान चाललेलं आहे, त्या बातम्या यायला पाहिजेत. हा मुद्दा जरी बरोबर असला तरी ज्या पद्धतीने ते सगळं दाखवलं जातंय ते कुठेतरी समाज मनाचं प्रतिबिंब आहे. कारण असं काहीतरी सनसनाटी सतत दाखवलेलं आपल्याला बघायला आवडतंय असं ते माध्यमांमधले प्रतिनिधी म्हणतात. लोकांना हवं ते आम्ही देतो. सगळ्या टीव्ही सिरियल्स, सगळ्या वेब सिरीज सुद्धा काहीतरी सनसनाटी, काहीतरी हिंसक, काहीतरी हॅपनिंग असं दाखवण्याच्या मागे असतात आणि त्याच्यात कुठेतरी आपल्याला दुसऱ्यांवरची टीका, दुसऱ्यांवरचं गॉसिप आणि सनसनाटी गोष्टींची आवड ही आपली प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे का? हा तर लार्जर स्पॅननी बघायचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे तुम्ही अगदी आजपासून म्हणजे हे प्रेझेंटेशन संपल्यापासून तुम्ही कोणाशीही बोलताना अरे आपण उगाचच टीकेकडे जातोय का? काही गरज आहे का? आपल्याला ते जास्त आवडायला लागलंय का? आपण अर्धा तास जर त्या विषयावर बोलणार असेल तर तो 5 मिनिटात संपवता येईल का? असा विचार कारण या कुठल्याही गोष्टी एकदम होत नाहीत. त्याच्यामुळे त्याला थोडं टप्प्याटप्प्यातच जायला लागतं. सकारात्मक विचारांमुळे आपण आनंदी राहतो. ॲटलीस्ट स्वतःच्या आनंदासाठी तरी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असणं गरजेचं आहे. कुछ तो लोग कहेंगे खरं म्हणजे मी हे या प्रेझेंटेशन मध्ये 2-3 वेळा म्हटलीये पण ते खूप महत्वाचं असतं कारण या गाढव आणि बाप आणि मुलगा यांची गोष्ट खूप सगळ्यांनाच माहिती असते की ते दोघं जण जरी त्या गाढवावर बसून चालले तरी लोक म्हणतात की गाढवाला भार होतोय. त्यातला बाप जेव्हा एकटाच गाढवावर बसतो तेव्हा लोक म्हणतात की काय बाप आहे मुलाला चालवतोय. त्यातला मुलगा जेव्हा गाढवावर बसतो तेव्हा परत लोक म्हणतात की अरे म्हाताऱ्या बापाला खाली ठेवलंय आणि मग गाढव नुसतंच चाललंय आणि ते 2 लोक खाली आहेत तरी म्हणतात की अरे गाढव असताना ते त्याचा वापर का करत नाहीये. त्यामुळे कुछ तो लोग कहेंगे ही सांगणारी ही गोष्ट सगळ्यांना माहिती असते. गौरी देशपांडेचं हे मी उदाहरण असं लिहिलंय की बसमधून प्रवास करताना मी चुकीच्या स्टॉपवर उतरले. म्हणजे मला एका ठिकाणी उतरायचं होतं पण मी तर पुढच्या स्टॉपवर जर मला जायचं असेल तर मी एक स्टॉप चुकीचा उतरले तर मी 2 स्टॉप परत चालत जाते कारण लोक काय म्हणतील हिला कळलं नाही का वगैरे असे विचार माझ्या मनात येतात असं गौरीनी त्या पुस्तकात लिहिलंय. आपण इतका बारीक सारीक गोष्टींमध्ये म्हणजे बऱ्याच वेळा आपण असा विचार करतो की या रंगाचे कपडे घातले तर त्यांना चालेल का? आता मी
या वेळेला ह्या रंगाचे कपडे घालू का, मी हे घरात हे आणू का. आपण प्रत्येक म्हणजे मगाशी मी म्हणलं तसं चित्रपट एखादा आवडला नाही तर ते सांगायचं सुद्धा आपल्यात धैर्य नसतं. नेहमीच्या रूढी सोडून आपण वेगळ्या प्रकारचे कपडे पण बायका घालू शकत नाहीत. वेगळं करिअर करणं याच्यासाठी किंवा धार्मिक बाबतीत आपली मतं वेगळी असतील तर आपल्याला ते सांगणं तर जवळपास अशक्य होतं. आपण इतका समाजाचा विचार करतो की ते काय म्हणतील, ते किती ट्रोल करतील आणि त्याच्यातून आपण आयुष्य जगायचं बऱ्याचदा विसरून जातो. तेव्हा काहीही आपण केलं तरी लोक काहीतरी म्हणणारच आहेत. त्यामुळे पुढे या गाण्यात किशोर कुमार म्हणतो तसं कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना, असं म्हणून आपण ते विसरून जायला पाहिजे. शेवटचे हे सगळं जे मी सांगितलं की सामाजिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी काय काय करायला पाहिजे ते मी मगाशी म्हणलं तसं एकदम करायचं, एकदम एका क्षणी करता येणार नाही. आणि दुसरं म्हणजे ती एकदा करून सोडून द्यायची गोष्ट नाहीये. जसं आनंदाचं आहे की मला आनंद आता मिळाला आणि आता ते संपलं असं नाही. ते कायम करायचा प्रवास आहे. सकारात्मक राहणं ही जशी कायमच तुम्हाला करायची गोष्ट आहे तसं समाजातल्या प्रत्येक माणसाशी, तुमच्या नातेवाईकांशी, तुमच्या मित्रमैत्रिणींशी चांगलं वागत राहणं, योग्य वागत राहणं आणि स्वतःचंही मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक आरोग्य सांभाळणं ही तारेवरची कसरत आहे आणि ती प्रत्येक क्षणी करायची गोष्ट आहे. याच्यात मी उदाहरण असं दिलंय की एखादं रोप आपण लावल्यानंतर त्याला चांगली माती, उत्तम बी बियाणं, त्याला पाणी फार जास्त घालून चालत नाही, कमी घालून चालत नाही. त्याला वेळच्या वेळी पेस्टिसाइड्स, फर्टिलायझर्स, ती कुठली गोष्ट यातली कमी जास्त करून चालत नाही. त्या रोपाला त्या प्रमाणात जे द्यायला लागतं तेवढंच आपण वेळच्या वेळी देण्याची गरज असते आणि ते रोपटं मोठं होईपर्यंत त्याची सतत मशागत करायला लागते, त्याची निगा राखायला लागते. आपलं स्वतःचं आणि सामाजिक स्वास्थ्य ही सुद्धा प्रत्येक क्षणी करण्याची गोष्ट आहे. हे खूप महत्वाचं आहे. इथे मी आता थांबतेय. थँक्यू. हॅलो. हा निलांबरी, खूप धन्यवाद. कोणाला प्रश्न असतील तर अनम्यूट करून विचारता का? कोणाला काही प्रश्न आहे, कोणाला बोलायचंय, शेअरिंग करायचंय, त्यांच्या व्याख्यानाविषयी काही बोलायचंय, जरूर बोलू शकता. हॅलो. हा बोला बोला. निलांबरी मॅडमला पहिले धन्यवाद देईन आणि तुम्हाला सुद्धा. मॅडम, मला त्यांनी जे सांगितलं ना की तुम्हाला सॉरी पण म्हणता यायला पाहिजे किंवा म्हणजे जसं मिळवून कसं घेता येईल किंवा माझं तेच खरं, हे याचे कसे असतात की मी स्वतःही जेव्हा केलं तेव्हा अनुभवलं आहे आणि मला ते पटलं त्यांचं. कारण की ते मला आठवलं की मैत्री छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपण किती टोकाची भूमिका घेत असतो. जर आपण फ्लेक्झिबिलिटी आणली आणि खऱ्या अर्थाने स्वीकाराच्या दिशेने जर गेलो तर खूप चांगलं ते नातं टिकून राहू शकतं. असे माझे एक दोन नाते आहेत की जे खरोखर आता आम्ही किंवा पुन्हा एकमेकांसमोर सुद्धा असं वाटत नव्हतं. पण त्याच्यात जेव्हा काम केलं गेलं आणि मी स्वतः पाऊल उचललं तेव्हा समोरून पण खूप चांगला प्रतिसाद मला मिळाला आणि हे खूप वर्क. ओके ताई, तुमचा आवाज गेलाय, थोडं परत एकदा सांगता? हॅलो, त्यांचा आवाज गेला. हा बोला बोला. हा, ऐकायला नाही आलं का माझं पूर्ण? आलं. शेवटचं वाक्य परत बोला. तेव्हा त्या नात्यांकडे थोडंसं आपण म्हणजे फ्लेक्झिबिलिटी दाखवली. म्हणजे मला वाटत नव्हतं की हे नाते माझे परत येतील माझ्या जीवनात आणि
नाते आहेत ते माझे. पण निगेटिव्ह विचार केल्याने अजून निगेटिव्ह विचारांची माळ सुरू राहते, असं जसं वनारसे सरांनी सांगितलं होतं. अ, तसं होत होतं माझं. पण जेव्हा मी त्याच्यावर काम केलं आणि स्वतःहून एक पाऊल पुढे गेले, तर समोरून सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळून आमचं नातं खूप छान आहे आणि अजूनही आहे आणि राहील नेहमी. तर अशा याच्यातून आपण बाहेर येऊ शकतो, ही आधी आपली मानसिकता तयार करणं. हे नीलांबरी मॅडमचं मला वाटतं हेच सांगणं. मला तरी हे समजलं खूप. हो. बाकी कोणी काही बोलतंय? हॅलो. हा बोला. येतोय माझा आवाज मॅडम? हो येतोय येतोय, बोला बोला. नीलाबाईंनी खूप छान सांगितलं की मित्रमैत्रिणींमध्ये वागताना अतिशय काळजी घ्यावी लागते. आणि मला पण तसा अनुभव आहे. त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप बद्दल त्यांनी बरेचसे सांगितलं, सोशल मीडिया बद्दल. तर माझा एक ग्रुप होता, मी 2दा त्याने करून तो डिलीट केला. नंतर सगळ्यांनी संभाषण साधलं, तर सगळ्यांनी पुन्हा मला रिप्लाय दिली की जेव्हा जवळजवळ 65 जण होते, त्यातले 60 जणांनी पुन्हा मला सांगितलं की व्हॉट्सअप ग्रुप तू तयार कर, आम्ही पुन्हा त्याच्यामध्ये ऍड होतो. म्हणजे आपण चांगला संवाद साधला, ऍक्सेप्टन्स घेतला, तर समोरची व्यक्ती आपल्याला तसे पाऊल पुढाकार घेते आणि तो मार्ग मोकळा जातो मैत्रीमध्ये. हे खूप छान सांगितलं, त्यावेळेला त्यांच्या मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. आणखी कोणाला काही बोलायचंय? मला असं वाटतं मला एक 2-4 गोष्टी समअप करायला आवडतील, कारण त्याचा जेव्हा आपण सगळा गोषवारा घेऊन जातो तेव्हा काहीतरी पॉइंट्स लक्षात राहतात. नीलांबरी ताई, तुमचं खूप मनापासून आभार. अतिशय सुंदर आणि प्रिसाईज असं भाषण तुम्ही दिलत आणि ह्या ज्या स्लाइड्स वरती जे तुम्ही दाखवलं त्यामुळे ते आमच्याकडे राहण्याची शक्यता पण खूप आहे. त्यामुळे मनापासून धन्यवाद. आज नीलांबरीनी जे काही सांगितलं आपल्याला त्यातलं सोशल वेलबिंग हा हेल्थच्या डेफिनेशनचाच कसा भाग आहे ते त्यांनी सांगितलं की नुसतं आजारपण नाहीये याचा अर्थ तुम्ही स्वस्थ आहात असा होत नाही, तर तुम्हाला मानसिक, शारीरिक आणि सामाजिक स्वास्थ्य असणं खूप गरजेचं आहे. नॉर्मली आपण काय काय करतो हे त्यांनी सांगितलं. त्याच्यामध्ये आपण असं बघतो की आपण ओबिडियन्स आज्ञा पाळणं आणि त्या आज्ञेनुसार वागत राहणं असं करतो. हो मध्ये हो मिसळून वागतो. त्याचे फायदे तोटे पण त्यांनी सांगितले. सेल्फ इमेज आपली बहुतेक वेळेला लोक काय म्हणतील, लोकांना काय आवडेल, लोकांना काय रुचेल यावरती ठरलेली असते आणि आपलं स्टेटस वरती आपली इमेज खरं तर वधारलेली असते, असं पण आपण बरेचदा पाहिलंय. आपले प्रिज्युडायसेस असतात, पूर्वग्रह दूषित असतात, आपण डिस्क्रिमिनेशन करतो, हे पण त्यांनी सांगितलंय. हे सगळी जी सोशल वेलबिंगची जी नको असलेली बाजू जी आहे ती आहे. पण मग आपण काय करायला पाहिजे हे पण त्यांनी फार सुंदर सांगितलं. तर सगळ्यात पहिल्यांदा असं त्यांनी सांगितलं की रिलेशनशिप चांगलं ठेवणं खूप गरजेचं आहे. तर ते जर ज्यांना जमत नाही त्यांचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. कित्येक वेळेला मनोकायिक आजार त्यामुळे वाढू शकतात. जखमा लवकर बऱ्या होत नाहीत जर का रिलेशनशिप चांगली नसेल तर. ताण कमी होत नाही, ताण तसेच्या तसे राहतात. धूम्रपान, दारू, रक्तदाब, डिप्रेशन सारख्या गोष्टी रिलेशनशिप चांगलं नसल्यामुळे येण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे रिलेशनशिप वरती त्यांनी भर द्यायला सांगितला. स्वतःची काळजी उत्तम प्रकारे घेणं, म्हणजे सिर सलामत तो पगडी पचास असं आपण म्हणतो ना, की आधी स्वतः नीट राहणं, स्वतःची काळजी उत्तम प्रकारे घेणं, तर आपण दुसऱ्याला समजावून घेऊ शकू, दुसऱ्याची काळजी घेऊ शकू, हे त्यांनी सांगितलं. तसंच त्यांनी पुढे जाऊन सांगितलं की स्वतःला पहिलं जाणून घ्या की तुम्ही ज्या गटाचा भाग होणार आहात तो गट तुमच्या पर्सनॅलिटीला, तुमच्या आवडीनिवडीला, तुमच्या छंदाला पोषक आहे का हे बघण्यासाठी तरी आपल्याला स्वतःला जाणून घेणं
खूप महत्वाचं आहे. एक तर मी स्वतःला जाणून घेतलं, की मी दुसऱ्याला जाणून घेणं सोपं जातं. त्यामुळे स्वतःला जाणून घ्या, हे पण त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं, की तुमच्या नात्यातील भूमिका काय आहे नेमकी? एक तुम्ही वडील आहात, मुलगा आहात, तुम्ही मित्र आहात, नवरा आहात. हे त्या सगळ्या भूमिका तुम्हाला समजतात का? त्या भूमिकाची डिमांड काय-काय आहे? हे लक्षात घेऊन आपण ऐकतो का? त्यांनी हे फार छान सांगितलं, की सुनने की मोहलत मिले तो आवाज है पत्थरों में. पण मला ऐकायचंच कुठे आहे ना? मला सतत बोलायचं असतं आणि ते बोलायचं का असतं? कारण आता मी इतकं एकटा पडलेलो आहे, की माझी बोलण्याची गरज भागत नाही. त्यामुळे मला सतत सातत्याने बोलायचं असतं. त्यामुळे नात्यातील भूमिका निभावण्यासाठी ऐकायला शिकणं, समजावून घ्यायला शिकणं, त्या भूमिकेची डिमांड काय आहे ते समजावून घेणं हे खूप गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं. त्यांनी आणखी पण पुढे जाऊन सांगितलं, की सॉरी म्हणायला शिका. सॉरी हा शब्द एक तर घिसापिटा झालाय, त्यामुळे त्याचं काही फार महत्व नाही. पण मनापासून सॉरी म्हणणं हे खूप जड जातं बरेचदा. पण सॉरी म्हणायला शिकलं पाहिजे. फॉरगिव्हनेस आणि फॉरगेटफुलनेस हा पण खूप गरजेचा आहे. तो पहिल्यांदा स्वतःसाठी आणि मग इतरांसाठी वापरायला पाहिजे. माफ केलं तर पुढे जाऊ शकाल, माफ केलं नाही तर अडकून पडाल. कौतुक करणं, सकारात्मक राहणं, ॲप्रिसिएशन. कौतुकाचे शब्द जड का होतात? कौतुक करताना कायम जीभ आपली जड का होते? हा पण एक प्रश्न स्वतःला विचारून बघा. बिनधास्तपणे, मोकळेपणाने कौतुक का नाही होत? हे पण बघायला पाहिजे. त्यामुळे कौतुक करणं, सकारात्मक राहणं हे पण आपण जमेल तेव्हा केलं गेलं पाहिजे. टीका करणं, गॉसिप करणं हे शक्यतो टाळावं. त्याच्याकडे जागरूकतेने बघावं, की अरे टीका जास्त होतीये का? गॉसिप जास्त होतंय का? नाही म्हणायला पण शिकलं पाहिजे आणि ते चांगल्या पद्धतीने, योग्य पद्धतीने नाही म्हणायला शिकलं पाहिजे, असं मला वाटतं. कारण नाही म्हणणं हे अवघड आहे. कारण आपण होला हो मिसळणं हे आपण पूर्वापार करत आलेलो आहोत. अम, हे कुछ तो लोग कहेंगे. अरे लोकांचं कामच आहे. तुम्ही काहीही करा, लोक काही ना काही बोलणारच आहेत. तर आपल्या सत्सत विवेक बुद्धीला जाणून आपल्याला जे योग्य वाटतंय ते करत राहणं, त्याचा समाजहित आणि स्वतःचं हित त्याच्यामध्ये जपलं जाईल असा विचार करणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि हे सगळं त्यांनी सांगितलं, की ही एकदा करून टाकायची गोष्ट नाहीये, तर ती सातत्याने आपल्याबरोबर करण्याची गोष्ट आहे. प्रत्येक क्षणी आपण जागरूक आणि सजग असणं खूप महत्वाचं आहे आणि चांगलं वागत राहणं, योग्य वागत राहणं हे चालूच ठेवायला पाहिजे. तरच आपण सामाजिक स्वास्थ्याच्या पातळीवर येऊ शकू. ती एक स्टेट ऑफ सोसायटी होऊ शकेल असं त्यांनी सांगितलं. हे सगळे महत्वपूर्ण असे मुद्दे त्यांनी फार सुंदर प्रकारे मांडले. खूप उदाहरणं देऊन आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी आणि रिसर्च ची उदाहरण देऊन त्यांनी ती सांगितली. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही सगळ्यांनी ती व्यवस्थित ऐकलीत आणि त्याचा फायदा तुम्हाला पुढे जाऊन नक्की होईल असं आम्हाला वाटतं. तर तुमचे पण मनापासून धन्यवाद. पुढच्या याची आपली थीम आहे ती म्हणजे आपण सर्व नाही, काही निवडक सायकोथेरपीची इंट्रोडक्शन ऐकणार आहोत, की सायकोथेरपीचा आपल्या आयुष्यात आपल्याला बदलवण्यासाठी कसा उपयोग होऊ शकतो ही ती थीम आहे. आणि पुढच्या महिन्यामध्ये वेगवेगळे सायकोथेरपिस्ट आपल्याला त्या सायकोथेरपीचा एक इंट्रोडक्टरी पार्ट सांगणार आहेत. आणि जर का तुमच्याकडनं काही आम्हाला असं आलं की नाही या सायकोथेरपी विषयी आम्हाला वर्कशॉप करायचंय, तर आपण त्याचा जरूर विचार करणार आहोत. तर पुन्हा एकदा निलांबरीताईंचे मनापासून धन्यवाद आणि तुमच्या सगळ्यांचे पण आभार. आपण पुढल्या शनिवारी 4:30 वाजता भेटतोय. धन्यवाद. थँक्यू.